नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं टेक सपोर्ट चॅनलवरती। हा आपल्याकडे मिक्सर आलेला आहे। यामध्ये हा मिक्सर चालू आहे। यामध्ये प्रॉब्लेम हा आहे, हा फक्त स्पार्क होते आणि लोड घेत नाही। आता लोडवर चालतो हा। आपण याला ओपन करूया। अशा प्रकारे आपण ओपन केलेला आहे। याच्या आधी पण पहिला प्रॉब्लेम झालेला होता, हा स्पार्क झालेला आहे। आता आपला जो प्रॉब्लेम आहे तो फील्ड वाइंडिंगचा वगैरे काही नाही, आर्मेचर वगैरे व्यवस्थित आहे, फील्ड वाइंडिंग व्यवस्थित आहे। पाहू शकता। 1 मिनिट आपण चालू करू। चालू केल्यानंतर अशा प्रकारे स्पार्क होत आहे, दिसत असेल। त्यामुळे हा लोड घेत नाही। जास्त प्रमाणात स्पार्क होत असल्यामुळं तो लोड घेत नाही आहे। तर आपण आर्मेचर चेक करूया पहिलं। मी आता मोटर खोलून बाजूला घेतो। अशा प्रकारे आपण ओपन करत आहोत। अशा प्रकारे पाहू शकता, फील्ड वाइंडिंग ओके आहे। तर मित्रांनो, हा आर्मेचरचा प्रॉब्लेम आहे। आपण आर्मेचर चेंज करूया। त्यासाठी आपल्याला प्रथम कपलर खोलून घ्यायचा आहे। स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने हा फक्त वरच्या दिशेला काढल्यानंतर असा बाजूला ओपन होईल। हे पाहू शकता। आर्मेचर घासून वगैरे साफ करून बसवलेला होता पहिल्या मेकॅनिकने। कंडिशन जरी दिसायला ओके असेल, पण हा स्पार्क करतो तरी पण। पाहू शकता, हा कम्युटेटर गेलेला आहे, याचा स्क्रॅचेस आलेले आहेत। आपण हा दुसरा चेंज करूया। आपण सेम या हाईटचा आपण इन्स्टॉलेशन करायचं आहे। सेम हाईटचा घेतलेला आहे, पाहू शकता। आपण हा इन्स्टॉल करून टाकूया आता। हा वाला आहे आपल्याला इन्स्टॉल करायचा तो, ठीक आहे। गुड कंडिशनमध्ये आहे। हा पहिला वाला रेषा आलेल्या आहे त्याच्यावर। सर्वप्रथम मोटरमध्ये आपण हा स्टेटर इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा फिट करून टाकूया आपण। राउंड करून घेऊया आपण गोल।
सर्व स्क्रू फुल टाईट करायचे, त्यानंतर आर्मेचरचे सेटिंग करून घ्यायचे. पाहू शकता मोटर फिरत आहे. आर्मेचरची सेटिंग करण्यासाठी आपल्याला हा एक बॉल दिलेला असतो, हा या प्रकारे पाहू शकता. तो आपल्याला वरती टाकायचा आहे. त्यासाठी प्रथम हा जो बोल्ट आहे तो आपल्याला ओपन करावा लागेल. पकडच्या साहाय्याने आपण खोलायचं आहे. त्यानंतर स्क्रूड्रायव्हरने हा ओपन होतो. याच्यामध्ये थोडं प्रथमतः आपण ऑइल करूया. अशा प्रकारे आपण ऑइल घेतलेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर थोडंसं फिरवून बघायचं आहे, वरती खाली करायचं आहे. गोल व्यवस्थित फिरत आहे. त्यानंतर हा टाकून घ्यायचा आहे बॉल. हा बोल्ट ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला फिट करायचं आहे. थोडासा प्लेट ठेवायचा आहे याच्यामध्ये, मोटर टाईट जास्त होऊ नये यासाठी. नॉर्मल प्ले असला तरी चालेल. त्यानंतर पकडणे हा बोल्ट टाईट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कनेक्शन करायचं आहे. कनेक्शन लक्षात राहत नसेल तर पहिल्यांदा त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून घ्या. त्यानंतर व्यवस्थित त्याचं कनेक्शन प्रॉपर झालं पाहिजे. स्लेव किंवा टेपने फिक्स करायचं. खूप काळा झालेला आहे मित्रांनो. हा खूप दिवसाचा आहे आणि खूप शॉर्ट सर्किट झाल्यामुळं खूप त्याचा
रंगच बदलून गेलेला आहे. आपण नंतर साफ करून घेऊया. याला प्रॉपर कनेक्शन करून घेऊया प्रथम. कनेक्शन उलटा सुलटा झाला तर चेक करून परत रिकनेक्शन करायचं आहे. मेन सप्लायसाठी कनेक्शन आहे. हा रोटरी स्विच आहे. फेजचा सप्लाय आपण स्विचला देणार आहे. हा न्यूट्रल इथं कनेक्शन केलेलं आहे. त्यासाठी प्रथम त्याला आपण टेपिंग करून घेऊया. किंवा याच्यामध्ये आपण लोड स्विच वापरू शकता. लोड स्विच यांनी वापरलेला नव्हता पहिला मेकॅनिकने. तुम्ही पाहू शकता हा असंच आहे बोर्ड. आपण याच्यामध्ये लोड स्विच यूज करूया. या ठिकाणी बसतो हा लोड स्विच. लोड स्विच हा मिक्सरला वापरलाच पाहिजे मित्रांनो, अन्यथा मोटर जळण्याची शक्यता असते. ज्यावेळेस मिक्सरवरती लोड येतो, हा लोड स्विच आहे. 2.7 एम्पियर आहे. या प्रकारचा लोड स्विच वापरायचा आहे. फिटिंग करून घेऊया. माझ्याकडे लग्स पिन नसल्यामुळे मी सोल्डर करत आहे. पाहू शकता. सोल्डरिंग व्यवस्थित करायचं आहे. लूज सोल्डरिंग करायचं नाही आहे. लूज कनेक्शनमुळं वायर जळू शकते. वायर गरम होऊन वायर जळू शकते. त्यासाठी प्रॉपर कनेक्शन करायचं आहे. कॉपर वायर खूपच नाजूक असते मित्रांनो. 2 वेळा जरी ते मोडले तरी त्याचा तुकडा पडतो लगेच. त्यासाठी व्यवस्थित कनेक्शन करायचे. आपण परत सोल्डर करूया यासाठी. कॉपर वायर असल्यानं जास्त हलवायचं नाही. जास्त हलवल्यानंतर तिचा तुकडा पडतो लगेच. कनेक्शन व्यवस्थित करायचे. सोल्डर व्यवस्थित करायचे. अशा प्रकारे आपण सोल्डरिंग केलेलं आहे. त्याला स्लेव टाकून या पद्धतीनं सोल्डरिंग करून घेतलेलं आहे. व्यवस्थित स्लेव लावून घेऊया.
आपलं वायरिंग कनेक्शन झालेलं आहे. चेक करूया आपण स्पार्किंग वगैरे होत आहे का. स्पार्क बिलकुल होत नाही आहे. सर्व व्यवस्थित चालू झालेलं आहे. बिलकुल स्पार्क नाही. आपण आता व्यवस्थित फिटिंग करून घेऊया. व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे, पाहू शकता. आपण आता ऑन करून पाहूया. व्यवस्थित आहे. स्पार्क बिलकुल नाही. बिलकुल स्पार्किंग यामध्ये नाही आहे. आता व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.